सर मैं ना यूपी से हूँ, आशीष पांडे मेरा नाम है। जब से मैं बड़ा हुआ हूं ना सर, एक मैं मुसलमान और महाराष्ट्र लोगों को मैं बिजनेस देता ही नहीं हूँ। मैं कोई भी ऑटो वाला महाराष्ट्र और मुसलमान हो ना, मैं इसको ऑटो में नहीं बैठता हूँ। मैं यूपी वाले को ऑटो में बैठता हूँ। हम्म। मुझे जब भी मैंने आपका ट्रू कॉलर में नाम देखा ना, तो मैं बोला ये महाराष्ट्रन बंदा है, मेरे को इसके साथ धंधा करना ही नहीं है। मैं इसको प्रॉफिट नहीं दूंगा, लेकिन मेरे को ये श्योर मैंने किया है, मैं एक मुसलमान और महाराष्ट्रन को ना 1 रुपए का बिजनेस नहीं दूंगा बॉम्बे में रह के। मी मुंबईत असताना एकाही महाराष्ट्रीयन आणि मुस्लिम माणसाला 1 रुपयाचाही फायदा होऊ देणार नाही, मी त्यांच्याबरोबर धंदा करणार नाही असं वक्तव्य करणाऱ्या टीसी आशिष पांडे यांची जी ऑडिओ क्लिप आहे ती गेल्या अनेक दिवसांपासून व्हायरल होतीये ट्विटर म्हणजेच आत्ताच्या एक्स वरती। खरं तर ही ऑडिओ क्लिपमध्ये नेमकं काय आहे ते आपण जाणून घेणारच आहोत, मात्र आपल्याला हे लक्षात घेणं गरजेचं आहे की याच्यावरती सगळ्यात मोठी कारवाई जी आहे ती खरं तर झालेली आहे आणि असं कदाचित पहिल्यांदाच झालेलं असेल की सोशल मीडिया आणि अर्थातच मनसेनं आक्रमक भूमिका घेतल्यानंतर एका टीसीचं थेट पश्चिम रेल्वेकडनं निलंबन करण्यात आलं। हे सगळं प्रकरण काय आहे ते जाणून घेऊयात। नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक। मागच्या काही दिवसांपासून एक ऑडिओ क्लिप आहे ती सध्या ट्विटरवरती म्हणजेच आत्ताच्या एक्स वरती व्हायरल होतीये। एक फोन कॉल आहे आणि त्या फोन कॉलमध्ये टीसी आशिष पांडे आणि एक मराठी किंवा महाराष्ट्रीयन व्यापारी आहेत त्यांचं हे संभाषण आहे आणि या संभाषणात नेमकं काय ते बोललेले आहेत ते आपण ऐकून घेऊच यात। मात्र आपल्याला हे लक्षात घेणं गरजेचं आहे की हा फोन कॉल जो आहे तो इतका व्हायरल झाला की त्याच्यानंतर मनसेनं आणि त्याचबरोबर नेटिझन्सनी याच्यावरती संतप्त प्रक्रिया द्यायला सुरुवात झाली आणि याच फोन कॉलमुळे हे जे टीसी आहेत त्यांचं पश्चिम रेल्वेकडनं निलंबन करण्यात आलं। या फोन कॉलमध्ये मुळात ते काय बोललं गेलं होतं ते आपण जाणून घेऊयात। सर मैं ना यूपी से हूँ, आशीष पांडे मेरा नाम है। मैं विक्रोली में टागोर नगर में रहता हूँ, ठीक है। जब से मैं बड़ा हुआ हूं ना सर, एक मैं मुसलमान और महाराष्ट्र लोगों को मैं बिजनेस देता ही नहीं हूँ। मैं कोई भी ऑटो वाला महाराष्ट्र और मुसलमान हो ना, मैं इसको ऑटो में नहीं बैठता हूँ। मैं यूपी वाले को ऑटो में बैठता हूँ। जब भी आपका नंबर मुझे परसों भेजा था ना, मैंने आपको ना मैसेज भेजा था आपको, फिर मैंने डिलीट किया, आपको याद होगा। मुझे जब भी मैंने आपका ट्रू कॉलर में नाम देखा ना, तो मैं बोला ये महाराष्ट्रन बंदा है, मेरे को इसके साथ धंधा करना ही नहीं है। मैं इसको प्रॉफिट नहीं दूंगा। तो आप 1770 ले गए ना, मैं आज 9 बजे काम पे जा रहा हूँ। 10 बजे तक मैं 5,000 रुपए कमा चुका रहूंगा। तो मुझे पैसे का गम नहीं है सर, लेकिन मेरे को ये श्योर मैंने किया है, मैं एक मुसलमान और महाराष्ट्र को ना 1 रुपए का बिजनेस नहीं दूंगा बॉम्बे में रह के। थैंक यू सो मच सर, ठीक है, याद रखना ये। या फोन कॉल मध्ये जे टीसी आहेत आशिष पांडे ते असं म्हणताना आपल्याला ऐकायला मिळतायत की मी मुंबईमध्ये राहतो, विक्रोळीमध्ये मी राहतो, मात्र मी मुंबईत असूनही एकाही मराठी माणसा म्हणजे एकाही महाराष्ट्रीयन व्यक्तीला आणि मुस्लिम माणसाला धंदा मिळू देणार नाही। मी त्यांना एकाही रुपयाचा फायदा जो आहे तो मी त्यांचा होऊ देणार नाही। मी जेव्हा रिक्षानी प्रवास करतो त्यावेळेलाही जर यूपीचा रिक्षावाला असेल तरच मी त्या रिक्षात बसतो। जर महाराष्ट्रीयन किंवा इतर मुसलमान जर रिक्षावाला असेल तर त्यांच्या रिक्षात मी बसत नाही, असे शब्द जे आहेत ते या टीसीनं वापरलेले होते आणि त्याच्यामुळेच पश्चिम रेल्वेनं त्यांचं निलंबन केलेलं आहे। या फोन कॉलमध्ये हे जे टीसी आहेत ते एका मराठी व्यापाऱ्याशी, महाराष्ट्रीयन व्यापाऱ्याशी बोलतायत आणि त्याच्यामध्ये हे जे संभाषण आहे ते झालेलं आहे। त्याच्यामध्ये त्यांनी असंही त्यांना म्हटलेलं आहे त्याच्या पुढे जाऊन की मी तुम्हाला काही दिवसांपूर्वी म्हणजे व्हॉट्सअपवरती मेसेज केलेला होता, मात्र तो मी डिलीट केला। जेव्हा मी ट्रू कॉलरवरती जाऊन तुमचं नाव बघितलं तेव्हा मला कळलं की तुम्ही महाराष्ट्रीयन आहात आणि म्हणूनच मी तुम्हाला आता हे सांगतोय की मी तुमच्याबरोबर धंदा करणार नाही, हे तुम्ही लक्षात घ्या। मी कुठल्याही मराठी आणि मुस्लिम माणसाला याचा फायदा होऊ देणार नाही, मी त्यांना एकाही रुपयाचा फायदा होऊ देणार नाही, असं वक्तव्य जे आहे ते या टीसींनी त्या फोन कॉलवरती केलेलं होतं। आणि ते जे महाराष्ट्रीयन व्यापारी होते ते मात्र शांतपणे ऐकून घेत होते, त्यांनी याच्यावरती कुठलीही प्रतिक्रिया जी होती ती दिलेली नव्हती। मात्र हे सगळं झाल्यानंतर आणि ही ऑडिओ क्लिप सोशल मीडियावरती व्हायरल झाल्यानंतर याच्यावरती मोठ्या प्रमाणात संतप्त प्रतिक्रिया यायला लागल्या नेटिझन्स कडून आणि त्यांनी त्यांचा राग जो आहे तो व्यक्त करायला सुरुवात केली। हे प्रकरण जेव्हा समोर आलं त्याच्यानंतर एक आक्रमक भूमिका जी होती ती अर्थातच महाराष्ट्रामध्ये मनसेनं घेतलेली होती। मनसेचे काही कार्यकर्ते, काही पदाधिकारी तिकडे गेले आणि त्यांनी ते जे टीसी होते आशिष पांडे यांच्याशी ते बोलले, त्यांच्याबरोबर थोडीशी हातापाई देखील झाली, त्यांना थोडासा मारही दिला गेला आणि त्यानंतर तुमचं वागणं तुम्ही सुधारा असं मनसेकडनं त्यांना सांगण्यात आलं। मात्र मनसेनं ही आक्रमक भूमिका घेतल्यानंतर रेल्वेनं सुद्धा याच्यावरती त्यांची जी भूमिका आहे ती घेतलेली आहे। त्याचबरोबर त्यांनी एक ट्विट करत त्यांची जी भूमिका आहे ती मांडलेली देखील आहे आणि हे जे टीसी होते त्यांचं त्यांनी निलंबन केल्याचं जी ॲक्शन आहे ती पश्चिम रेल्वेकडनं घेण्यात आलेली आहे। ते नेमकं ट्विटमध्ये काय म्हटलेले होते तेही आपण जाणून घेऊयात।
पश्चिम रेल्वेकडनं जे ट्विट केलं गेलं त्या ट्विटमध्ये ते असं म्हटलेले आहेत की वी टेक दिस मॅटर व्हेरी सिरियसली. The staff commenting adversely about the religious community and Maharashtrians has been suspended immediately pending an inquiry. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की आम्ही हे जे प्रकरण आहे ते अतिशय गांभीर्याने घेतलेलं आहे आणि आमच्यापैकी ज्या व्यक्तीनं, आमच्या स्टाफमधल्या ज्या व्यक्तीनं महाराष्ट्रीय लोकांबद्दलचं हे जे वक्तव्य आहे ते केलेलं आहे त्यांच्यावरती त्यांना आम्ही निलंबित केलेलं आहे आणि त्यांच्यावरती जी कारवाई आहे ती होणार आहे. त्यांची चौकशी या प्रकरणात केली जाणार आहे. A thorough investigation will be conducted to ensure accountability. Appropriate actions will be determined based on the findings to uphold our standards and ensure the integrity of our services. म्हणजे यांची जी चौकशी आहे ती केली जाईल या प्रकरणामध्ये आणि त्यानंतर त्यांची चूक असेल त्यांच्यावरती कारवाई देखील केली जाईल अशा प्रकारचं जे ट्विट आहे ते पश्चिम रेल्वेकडनं करण्यात आलेलं आहे. त्यांनी ही जी ॲक्शन घेतलेली आहे किंवा त्यांनी ही जी कारवाई करायचा निर्णय घेतलेला आहे त्याचं एकीकडे कौतुक होतंय, मात्र दुसरीकडे त्याच्याच खाली नेटिझन्सकडनं जो राग आहे तोही व्यक्त केला जातोय. त्यांच्याकडनं असं याच्यामध्ये म्हटलं जातंय की या फोन कॉलमध्ये आणखीन एक जी महत्त्वाची गोष्ट बोलली गेली ती म्हणजे जे TC होते त्यांचं असं म्हणणं होतं की मी पुढच्या 1 तासामध्ये कामाला जाईन आणि 1 तासामध्येच मला साधारण 5,000 रुपये जी आहे ती माझी कमाई होईल, त्याच्यामुळे मला पैशांची काही पडलेली नाहीये असं ते यावेळेला म्हटलेले होते. त्याच्यामुळे याच्या निगडीत देखील काही प्रतिक्रिया ज्या होत्या त्या आपल्याला कमेंट सेक्शनमध्ये बघायला मिळतात. त्याच्यामध्ये असं म्हटलं जातंय की 1 तासात हे नेमके 5,000 रुपये कसे कमवणार होते, हे ब्राइब्स घेतायत का, अशा प्रकारच्या ज्या ट्विट्स आहेत तेही केले जात आहेत. त्याचबरोबर जे उत्तर भारतीय आहेत ते महाराष्ट्रात येतात आणि महाराष्ट्रातल्या लोकांनाच बोलतात, महाराष्ट्रातल्या लोकांना आम्ही धंदा देणार नाही वगैरे अशा प्रकारच्या प्रतिक्रिया किंवा महाराष्ट्रातल्या लोकांबद्दल असं बोलण्याची जी हिंमत आहे ती यांच्याकडनं कशी केली जाते अशा प्रकारच्या ज्या ट्विट्स आहेत ते देखील मोठ्या प्रमाणात आपल्याला इथे खाली बघायला मिळत आहेत. खरं तर मुंबई हे एक शहर जर आपण म्हणून बघितलं तर मुंबई शहरामध्ये फक्त उत्तर भारतातनंच नाही तर संपूर्ण सगळ्या भारतातनं सगळे लोक जे आहेत ते त्यांच्या करिअरसाठी असेल किंवा कामासाठी असेल ते इथं येतात, मुंबईमध्ये राहतात, इथे त्यांचं करिअर जे आहे ते घडवतात आणि त्यावेळेला ज्या कोणी महाराष्ट्रातल्याच लोकांबद्दल किंवा मुंबईतल्या लोकांबद्दल असं बोलतं त्यावेळेला आक्रमक भूमिका जी आहे ती अनेकदा महाराष्ट्रातल्या लोकांकडनं घेतली जाते आणि याला पाठिंबा असतो तो म्हणजे मनसेचा. मनसेनं या प्रकरणामध्ये जेव्हा आक्रमक भूमिका घेतली त्याच्यानंतर कुठेतरी रेल्वेला देखील जाग आली आहे का असा प्रश्न जो आहे तो विचारला गेला, कारण की ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी जाऊन ते जे TC होते त्यांची भेट घेतलेली होती आणि त्यावेळेला त्यांची चांगली जी समजूत मनसेनं त्यांच्या स्टाईलमध्ये जी आहे ती काढलेली होती. त्यामुळे कुठेतरी मनसे दरवेळेला आक्रमक भूमिका घेतं मराठी माणसासाठी असं देखील याच्यातनं अधोरेखित केलं जातंय. मात्र सध्या रेल्वेच्या या निर्णयाचं कौतुक होतंय आणि त्याचबरोबर जे TC आहे त्यांचं निलंबनही करण्यात आलेलं आहे आणि त्यांची चौकशी जी आहे तीही होणार आहे. तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं, ह्या कमेंट्सबद्दल काय वाटतं, ती ऑडिओ क्लिप तुम्ही ऐकली आहेत का, तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं ते मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि असेच व्हिडिओज आणि इतर अपडेट्स तुम्हाला जर हवे असतील तर मुंबई तकला सबस्क्राईब करा.